घेऊन आली आहे. हे बघा, आपण एक लीड बघतो, डब्याची लीड. आणि इथे असतं म्हणजे मिक्सरच्या भांड्याला रबर किंवा कुकरला गॅस्केट रिंग असते. इथे आजकाल ह्या बऱ्याचशा डब्यांना ही अशा पद्धतीची रिंग आलेली आहे. आणि तुम्हाला ते बघू शकतात, की इथे बऱ्यापैकी ब्लॅकिश डॉट्स दिसत आहे. का तर ही व्यवस्थित वॉश केलेली नाहीये. यामुळे सुद्धा मुलांना फंगल इन्फेक्शन्स हे होऊ शकतात. तर इथे तुम्ही नेहमी लक्षात घ्या, की प्रत्येक वेळेस वॉश करताना जाते आपल्याला काढायला, परंतु ही अशा पद्धतीने तुम्ही ही स्वच्छ करायला हवी. हे बघा किती खराब झालेली आहे. तुमच्या सुद्धा मेड असतील घरी, कामाला बायका असतील, त्यांना ही रिंग तुम्ही धुवायला टाका डायरेक्टली. त्या अशीच वॉश करून ठेवतात. त्यामुळे ही रिंग काढून देणं हे आपलं कर्तव्य आहे. एक छोटासा प्रयत्न, किरकोळ गोष्ट वाटू शकते, परंतु ही खूप मॅटर करते. तुमच्या मुलांना फूड पॉइझनिंग होण्यासाठी तुमच्या घरात कॉकरोचेस होऊन वेगवेगळ्या अन्नपदार्थांमध्ये त्याचा समावेश होऊ शकतो आणि फूड पॉइझनिंग सारख्या गोष्टी घडू शकतात. त्याचे छोटे-मोठे इफेक्ट्स आपल्या मुलांना उलटी जुलाब सतत होत असेल, तर ह्या गोष्टीकडे नक्की लक्ष द्या. धन्यवाद.